नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वांचे आवडते असे फिंगर चिप्स करणार आहोत. त्याच्यासाठी इथे बटाट्याची साले पूर्णपणे काढून घ्यायची आहेत. त्यानंतर बटाटे काढून झाल्यानंतर आपण याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, पूर्ण स्टार्च निघून जातो व बटाटे काळे पडत नाहीत. आता एका बटाट्याचे आपण 4 स्लाईस करून घ्यायचे आहेत व त्याचे आपण उभ्या आकारामध्ये काप करून घ्यायचे आहेत. छान असे हे आपले काप होतात. मोठा आकार असल्यामुळे या बटाट्याचे छान असे उभे मोठे मोठे काप होतात. एका साईजमध्ये आपण पूर्णपणे त्याला व्यवस्थित असं चाकूच्या सहाय्याने चिरून घ्यायचं आहे. आता हे चिप्स आपण पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. पूर्णपणे स्टार्च निघून जातो व बटाटे काळे पडत नाहीत. त्यानंतर पाणी उकळतं ठेवायचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स सर्व घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीसाठी 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. छान अशी एक उकळी आल्यानंतर आपल्याला हे काप काढून घ्यायचे आहेत. पहा, छान असे आतून ते बटाटे शिजतात व वरून असे छान कुरकुरीत होतात. आता एका सुती कापडावरती आपण हे यातलं पाणी टिपून घ्यायचं आहे. त्यानंतर हे काप थंडही होतात. थंड झाल्यानंतर आता यावरती आपण एका परातीमध्ये त्याला घालून घ्यायचं आहे व मीठ, कॉर्नफ्लॉवर, अरारूट घालू शकता. आता हे पीठ आपण त्यामध्ये पूर्णपणे मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपण एक्स्ट्रा पीठ हे चाळणीतून काढून घ्यायचं आहे. त्याला जे लागलेले एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे. त्यानंतर गरम गरम तेलात आपण हे काप सोडायचे आहेत. अगदी गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे. छान असं मोठ्या गॅसवर तळल्यानंतर हे आपले काप कुरकुरीत होतात. पहा, अशा कलर आलेला आहे. छान असा कलर आल्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे काप काढून घ्यायचे आहेत. त्यावरच आता आपण थोडंसं मीठ, तिखट टाकून हे खाऊ शकता. अशा प्रकारे तिखट, मीठ लावून हे मिक्स करून खाऊ शकता किंवा पेरी पेरी मसाला घालूनही खाऊ शकता. यामध्ये आपण पुदिन्याचे पाने जरा कोरडी करून त्याचा अगदी थोडी पावडर करून यामध्ये मिक्स करून खाऊ शकता. अशा प्रकारे आपले हे फिंगर चिप्स छान असे तयार झालेले आहेत.